नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे गंगाई आणि बाबांना थोडं काळजी वाटत असते की ती कुठे गेली, काय झालं. सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असतात. तेवढ्यात तिथे जगदंबा येते आणि तिने काय केलं, कसं महादेवांना वर मानलं, त्यानंतर सतीचा योग, हे सगळं तिला आज कळणार आहे. मीनवाईल तिला महादेवांचा संकेत मिळणार आहे आणि या सगळ्यानंतर महादेवांची खूप मोठी एंट्री होणार आहे आणि नादीला सुरुवात होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे बाबा घरी येतात आणि म्हणायला लागतात, अगं मी सगळीकडे शोधलं पण जगदंबा कुठेच दिसली नाही. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, जगदंबा कुठे जाऊ शकते, म्हणजे ती आपल्याला न सांगता अशी कशी काय गेली आहे. पाहुणे सुद्धा गेले पण अजून सुद्धा जगदंबा येत नाही. तेवढ्यात तिथे पद्मा येते आणि म्हणायला लागते, मी मंदिरापासून गावामध्ये सर्वत्र बघितलं पण जगदंबा कुठेच नाही आहे. मी तुळजाईच्या मंदिरामध्येही जाऊन आली पण जगदंबा तिथे सुद्धा नव्हती. तेव्हा गंगाई विचार करतात, ही मुलगी गेली तरी कुठे, अचानक कशी काय गायब झाली, मला तर खरंच समजत नाही. हिच्या मनामध्ये चाललं तरी काय आहे. तेवढ्यात बाबा म्हणायला लागतात, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तू घाई केली म्हणून तर हे सगळं घडलं आहे. तेव्हा ते म्हणतात, मी काय घाई केली, मला माझ्या मुलीची काळजी वाटत होती आणि तिचं लग्न चांगल्या घरामध्ये व्हावं म्हणून मी हे सगळं केलं आहे. मला नाही वाटत याच्यामध्ये माझं काही चुकलेलं आहे. तेवढ्यात तिथे जगदंबा येते आणि म्हणायला लागते, माझ्यामुळे तुम्ही दोघं भांडू नका, जे काही आहे ते आता सोडून द्या. तेव्हा बाबा विचारतात, काय ग जगदंबा, तू कुठे गेली होती, आम्ही तुला सर्वत्र शोधलं. तेव्हा आई विचार लागते, मला सांग जगदंबा, तू खरंच कुठे गेली होती, खरं आणि स्पष्ट उत्तर दे. तेव्हा जगदंबा सांगायला लागते, मी तुळजाईच्या मंदिरामध्ये गेली होती. तुळजाईकडून मला कौल हवा होता. मी महादेवांना माझं वर म्हणून मनातल्या मनात वरलेलं होतं. त्यानंतर तुळजाईसमोर मी प्रार्थना केली आणि तुळजाईने इकडे चमत्कार केला आणि जगदंबाला कौल दिला. तेव्हा जगदंबा म्हणते, म्हणजे माझ्या मनामध्ये जे आहे तेच तुळजाई तुझ्या सुद्धा मनात आहे. महादेवांना मी पती म्हणून स्वीकार करू शकते. तेवढ्यात तिच्या पायाला जे काही काटे रुतलेले असतात ते सगळे अचानक जादूने चेंज होऊन जातात. तेव्हा ती म्हणते, आता मला तुमच्याकडून उत्तर मिळालं आहे. त्यानंतर मला नाही वाटत आता तुम्हाला माझ्यासाठी मुलगा शोधायची गरज आहे. मी महादेवांना माझं पती मानलं आहे आणि आता माझ्यासाठी तेच माझं सर्वस्व आहे. तेव्हा गंगाई म्हणायला लागते, तू काय बोलते, तुला तरी कळतंय का, तू महादेवांना स्वतःचं पती मानलं आहे, याची अक्कल तरी तुला आहे का. तेव्हा ती म्हणते, आई मी तुळजाईकडून कौल घेतला आहे आणि त्या कौलामुळेच मला हे समजलं आहे की महादेवांना मी वरू शकते आणि तेच मी आता केलेलं आहे. तेव्हा इकडे गंगाईला आठवण येतं की कसं यदू गुरुजींनी सांगितलं होतं की आपल्या जगदंबाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सतीचा योग आहे. तेव्हा बाबा म्हणायला लागतात, अगं ते देव आहेत, आपण साधी माणसं आहोत, आपण त्यांना असं वरू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, मला सुद्धा तसंच वाटलं होतं म्हणून मी पहिले तुळजाईचा संकेत घेतला आणि त्यानंतर मी अजून एका ठिकाणी गेली. तेव्हा गंगाई विचारते, तू कुठे गेली होती, आम्हाला खरं खरं सांग. तेव्हा ती म्हणते, मी गेली होती ते म्हणजे गुफेजवळ. जेव्हा मी गुफेजवळ जात होती तेव्हा जगदंबाच्या पायाने जिथे जिथे ती पाय ठेवत होती तिथे फुलांचा झडा पडत होता. तेव्हा ती पिंडीच्या समोर उभी राहिली आणि म्हणायला लागली की महादेवा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मी जे मनामध्ये ठरवलं आहे या सगळ्यासाठी तुमची सुद्धा अनुमती आहे ना. महादेवा, मी तुमच्यासमोर सगळं काही बोलत असते, माझं मन मी तुमच्यासमोर व्यक्त करते, पण आता मी तुम्हाला वर म्हणून स्वीकार करत आहे. मग तुमचाही याच्यामध्ये कौल हवा आहे. महादेवा, जोपर्यंत तुम्ही मला कौल देत नाही ना तोपर्यंत मी इथून उठून कुठेच जाणार नाही. महादेवा, प्लीज मला कौल द्या, मला समजू द्या तुमच्या मनामध्ये काय आहे. मी असंच गोष्ट अर्धवट सोडू शकत नाही. तेवढ्यात पिंडीचा कलर चेंज होतो आणि पिंक कलरचं एक फूल येऊन जगदंबाच्या जवळ पडतं. तेवढ्यात जगदंबा इकडे ते फूल आईला दाखवते आणि म्हणते, हे बघा, हे महादेवांनी मला कौल दिला आहे. तेव्हा गंगाई म्हणतात, अगं अचानक ते फूल उडलं असेल, त्यामध्ये महादेव तुला का कौल देतील. तेव्हा ती म्हणते, महादेव माझ्याशी बोलतात, या पहिले सुद्धा त्यांनी मला संकेत दिला होता. तेव्हा बाबा म्हणतात, नाही ग जगदंबा, तुझा गैरसमज होत आहे, असं
काहीच नाही ग, आपण साधारण माणसं आहोत. तेव्हा ती म्हणते हे सगळं तुमच्यासाठीच आहे, हे फूल तुमच्यासाठी आहे. तेव्हा गंगाई म्हणायला लागतात शांत हो तू, आम्हाला माहिती होतं हे सगळं होऊ शकतं, म्हणून तर आम्ही तुला महादेवांपासून लांब ठेवत होतो, कारण की यदुगुरुजींनी भविष्यवाणी केली होती आणि तीच गोष्ट आता खरी होत आहे. खरं म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये सतीचा योग असू शकतो, म्हणून तर आम्ही तुला महादेवांपासून दूर करत होतो. तेव्हा जगदंबा आश्चर्यचकित होते की हे सगळं काय आहे. तेव्हा गंगाई म्हणायला लागतात हो, मला आता सगळं तुला सांगायला पाहिजे. तेव्हा जनकबाबा म्हणतात आता नको, आपण नंतर बोलूया ना. तेव्हा गंगाई म्हणतात नाही, आत्ताच तिला सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे आणि तिला समजायला पाहिजे की तिच्या आयुष्यामध्ये काय आहे. तुझ्या आयुष्यामध्ये सतीचा योग येऊ शकतो, म्हणून तर आम्ही तुला सांगतोय की या सगळ्यामध्ये पडू नको, तुला या सगळ्यापासून लांब राहायची गरज आहे. महादेवांना तू वरू शकत नाही. तेव्हा जगदंबा म्हणते आता मला कळलं आहे की मला काय करायचं आहे. गंगाईला असं वाटतं की तिला हे कळलं आहे की आता तिला महादेवांचा विचार सोडून द्यायला पाहिजे. सतीदेवीची योग किती डेंजरस होता या सगळ्याची तिला जाण तर आहे. तेव्हा ती म्हणते मला कळलं आहे की जर सतीमातेसारखं योग माझ्या आयुष्यात असेल ना, तर तो मला भोगायला सज्ज व्हायला लागेल. आणि मी आता जो निर्णय घेतला आहे तो माझ्या आयुष्याचा निर्णय आहे, मी आता याला बदलणार नाही. जगदंबा आत निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे बाबा येतात आणि म्हणायला लागतात अगं जगदंबा आणि पद्मा दोघीही नंदलालकडे गेल्या आहेत, तिथूनच जेवून येतील. तू सांग ना, तू कधीपासून काही बोलत नाही आहे, माझी काळजी वाढत आहे ग. आपण जगदंबाला समजवूया आणि तिला सांगूया ती जो हट्ट धरते ते चुकीचं आहे. ते देव आहेत, आपण देवाला वरू शकत नाही, आपण साधी माणसं आहोत ग. खरं म्हटलं तर आपणच थोडी घाई केली, जर आपण घाई केली नसती ना तर एवढं सगळं घडलंच नसतं ना. तेव्हा गंगाई म्हणायला लागतात तुम्ही नका काळजी करू, मी आता सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. तेव्हा ते म्हणतात काय ठरवले तू, जे काही असेल ते आता बाई मला सांगून कर. तेव्हा ते म्हणतात माझं ठरलं आहे. यावेळेला जगदंबा ऐकत नाही आहे ना, मग आता तिच्या न सांगता आपण एक निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा ते म्हणतात कोणता निर्णय. तेव्हा ती म्हणते मला आता ठरवलं आहे की जगदंबाच्या लग्नाचा निर्णय आता घेणं गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणतात पण ती तर लग्नासाठी तयारच नाही ना. तेव्हा ते म्हणतात पहिले जो मुलगा मिळाला होता तो योग्य नव्हता, पण आता जो मुलगा मिळाला आहे ना तो अत्यंत योग्य आहे. खरं म्हटलं तोच आजच्या प्रसंगामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि त्यानेच तिची बाजू खंबीरपणे धरली सुद्धा होती. असा व्यक्ती आहे जो आपल्या घरचा घरजावाई सुद्धा होईल आणि तिला खूप चांगल्या प्रकारे जपू सुद्धा शकतो. बलाढ्य आहे आणि युक्तिवाद सुद्धा त्याला व्यवस्थित जमतो. तेव्हा ते विचारतात तू कोणाबद्दल बोलते, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा गंगाई म्हणतात मी बोलते ते म्हणजे महिपतीबद्दल. आता जगदंबाला न विचारता आपण महिपती आणि जगदंबाचा लग्न करूया, कारण की कोणताही विधी, कोणताही सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आता मला गरजेचा वाटत नाही आहे. फक्त आणि फक्त जगदंबाचा लग्न करणं गरजेचं आहे. दुसरीकडे शिवा इकडे नामस्मरणाला बसलेला असतो, तेवढ्या तिकडे दिव्य योग चालून आलेला असतो. ते बघता महिपती थोडा घाबरून जातो आणि विचार करतो हे सगळं खूप लवकर घडत आहे. दुसरीकडे पद्मा इकडे जगदंबाला विचारते काय ग तू ठीक तर आहेस ना. तेव्हा ती म्हणते हो मी ठीक आहे आणि आता मला जास्त चांगलं वाटत आहे, कारण की माझ्या मनामध्ये जे काही होतं ना मी त्या आईवडिलांना सांगून टाकलं आहे. मग आता मनावरचं खूप मोठं दडपण निघालं आहे. मला असं वाटते सगळ्या गोष्टींचं आता सोल्युशन लवकरच निघेल. तेव्हा पद्मा म्हणते असं कसं, तुला खरंच वाटतं या गोष्टीचं सोल्युशन एवढ्या लवकर मिळेल. दुसरीकडे महादेव सुद्धा सज्ज झालेले असतात. तेव्हा ते म्हणतात आता जगदंबाचा शेवटचा अध्याय येत आहे आणि त्या अध्यायामध्ये मला सुद्धा एक महत्त्वाचं पात्र निभवायचं आहे. त्यासाठी मला भूलोकावरती जायला लागेल. ते लगेच त्यांच्या पिंडीमध्ये येतात. तेवढ्यात महिपती ते बघतो आणि विचार करतो हे सगळं काय आहे, आता नवीन तारा आला आहे का. तेवढ्यात जगदंबाचंही लक्ष जातं आणि ती विचार करते हे सगळं काय आहे, हे काहीतरी दिसतंय. तेव्हा पद्मा म्हणते कोणता नवीन तारा असेल. तेव्हा ती म्हणते नाही, हे महादेवांच्या पिंडीसारखं दिसत आहे, म्हणजे महादेवांनी मला पुन्हा संकेत दिला आहे. दुसरीकडे ती पिंडी येते आणि डायरेक्टली शिवाच्या आतमध्ये समावित होऊन जाते. तेवढ्यात सगळीकडे वादळ वारा सुरू होतो. ते बघता नंदलाल तिथे येतो आणि म्हणतो हे तर दिव्य तेज आहे, जसं काय महादेव इथे अवतरलेले आहेत, म्हणजे शिवा आणि महादेव आता एक झाले आहेत का. तेव्हा शिवा म्हणतो हो ही गोष्ट खरी आहे. आता आपल्याबरोबर
महादेव सुद्धा या प्रवासाला उभे राहणार आहे, कारण की जगदंबाच्या अध्यायामधला शेवटचा अध्याय आता सुरू झाला आहे. नांदीला सुरुवात होत आहे. हे ऐकल्यानंतर ते दोघंही खूप खुश झालेले असतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, गंगाई महिपतीच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे, तू आमच्या जगदंबाबरोबर लग्न करायला तयार होशील का? तेव्हा महिपतीच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. दुसरीकडे बाबा इकडे जगदंबाला समजवत असतात. जगदंबा जरा समजून घे ना. तेवढ्यात तिथे शिवा येतो आणि म्हणायला लागतो, आता तुम्हाला खूप कठोर बनायला लागणार आहे, खूप मोठे डिसिजन तुम्हाला घ्यायला लागणार आहे, म्हणून हतबल होऊ नका. तेव्हा जनकबाबा विचारतात, तू कोण आहेस रे शिवा? मला खरंच समजायला पाहिजे. तेवढ्याच शिवाच्या परछाईमध्ये त्यांना महादेवांचं रूप दिसतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जनकबाबा शिवा कोण आहे हे ओळखू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.